नमस्कार, आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. उडान पुलाजवळ रक्तरंजित हल्ला, 25 वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या, एक गंभीर जखमी. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी. शहरात तणावाचे वातावरण. जालना शहर पुन्हा एकदा खुनाच्या थरारक घटनेने हादरले आहे. शहरातील नूतन वसाहत परिसरातील उडान पुलाजवळ गुरुवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात अजय विक्रम आढाव वय 25 राहणार नूतन वसाहत जालना या तरुणाची निर्घुण हत्या झाली. या हल्ल्यात आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला वेग दिला आहे. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश व्यक्त केला. रुग्णालय परिसरात शेकडो नागरिक व नातेवाईकांनी गर्दी केली. संतप्त नातेवाईकांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या उपस्थितीत रुग्णालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच स्टेशन रोड परिसरात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका तरुणाचा खून झाल्याने जालना शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना करण्यात आली असून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी दिली. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पोलीस तपासानंतरच हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार असून या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल. कदीम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मयत अजय आढाव याच्यावरती अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. आता पोलीस आम्ही सर्व टीम स्पॉटवरती आहेत. आरोपीच्या शोधासाठी पण 2 ते 3 टीम आम्ही LCBच्या आणि पोलीस स्टेशनच्या रवाना केलेत. प्लस पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे. जो मयताचा भाऊ आहे तो सध्या पोलीस स्टेशनला आहे आणि FIR नोंद करायचं काम चालू असून त्या FIR प्रमाणे जेवढे आरोपी असतील त्यांच्यावरती आम्ही तात्काळ कारवाई करू. काय कारण आहे सर? मयताचे काही नातेवाईक अगोदर स्टेशनमध्ये तक्रारीसाठी गेले होते असं काही माहिती? हा प्राथमिक मी आता त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मयत आणि आरोपी यांच्यामध्ये अगोदर पण काही वाद झाले होते. त्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला गुन्हा पण दाखल आहे. तर त्याची आता डिटेल माहिती घेण्यासाठी मी पोलीस स्टेशनला निघालो. काय कारण आहे नेमकं? दुसरा पण जखमी कोणी? अजून एक जखमी असल्याची माहिती समजत आहे. अजून त्याचं नाव निष्पन्न नाही. आम्ही टीम रवाना केलं. सर कारण काय आणि आरोपी किती आहे सर? याच्यामध्ये यांचं जुनं वादाचं कारण आहे. ते स्पष्ट अजून होऊ शकलं नाही. FIR नंतर स्पष्ट होईल. आणि आरोपींची संख्यासुद्धा आता एक असे समजते. अजून किती आहे ते FIR घेतल्यानंतर निष्पन्न होईल. यात शस्त्रांचा वगैरे वापर आहे का? हा, त्याच्यावरती जे हल्ला केलाय तो धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला आहे. एक घटनास्थळी सुद्धा आम्ही टीम पाठवल्या. तिथे एक शस्त्र आम्हाला मिळून आलं आहे. त्याबाबत सुद्धा आम्ही तपास करतो. थँक्यू.